हरिओम. तुलसीपत्र 18 मध्ये आपण बघतो की सुरसा नागमाता ही हनुमंताला तरीसुद्धा परवानगी देत नाही. म्हणजे हनुमंताच्या वचनाच्या ती बाहेर जाते, म्हणजेच ती प्रज्ञापराध करते. युजली आपल्याशी वरिष्ठ असलेले लोक आपल्याशी चांगले वागले की आपण त्यांना गृहीत धरतो आणि त्यांच्याशीच वाईट वागतो. हा जो माणसाचा गुणधर्म आहे ना, तोच सुरसा इथे दाखवते. आणि त्यामुळे आता तिची नागमाता न राहता नागिण होते. हनुमंतास जाणीव होते की आता जर आपण हिच्याशी नीतीने आणि सॉफ्टली वागलो तर आपल्याला ही जाऊ देणार नाही. आणि म्हणूनच हनुमंत स्पष्ट शब्दात तिला सांगतो की तू मला अडवूच शकत नाहीस. वास्तविक पाहता सुरसा आणि तिचे अख्खे कुळ हे ज्याला घाबरते अशा गरुडावर सुद्धा हनुमंताची सत्ता चालते. पण असं असून सुद्धा सुरसा माता हनुमंताशीच युद्ध करू बघते. भगवंताने घालून दिलेला मर्यादा मार्ग उल्लंघिला की माणसाचं सुद्धा असंच अधःपतन होतं. आणि प्रज्ञापराध घडला की माणसाचं सर्वच सामर्थ्य हळूहळू कमी होऊ लागतं. कारण ओजस्वरूप असणारा हनुमंत हाच आता अलिप्त होऊ लागलेला असतो. हनुमंताला कुठला बरं मोह, तरीसुद्धा तो मोह त्याला गिळायचा प्रयत्न करतो. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय होणार? त्याला तर मोह गिळायला बघणारच. पण मोह हा सुरुवातीलाच काही मोठा नसतो. तो सुरुवातीला अगदी लहान स्वरूपात येऊ बघतो. पण जसं जसं मनुष्य त्याला नाकारतो तसा तसा तो मनुष्याच्या बुद्धीच्या शक्तीच्याही पलीकडे जाऊन मोठा होतो. आणि माणसाच्या बुद्धीची ताकद ही त्याच्या मनाच्या ताकदीपेक्षा खूपच कमी पडते. आणि म्हणूनच बुद्धिमतां वरिष्ठम अशा त्या हनुमंताचा आपण आश्रय घेतला पाहिजे. हे युद्ध खरं म्हणजे सुरसा नागिन आणि हनुमंतामधलं आहे. म्हणजेच मर्यादाच्या बाहेर गेलेला मोह आणि प्रेमप्रवास ह्यांच्यामधलं. श्रीराम अंबज्ञ.